तुम्हाला कोणी धोका दिला असेल तर काय करावे? नाथ संदेश. जीवनात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा आपण ज्या व्यक्तीवरती संपूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्याला धोका देते. मन तुटतं, विश्वास ढासळतो आणि माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, मीच चुकीचा होतो का? पण अशा वेळी नाथ संप्रदाय अद्भुत मार्ग दाखवतो. आज आपण जाणून घेणार आहोत, कोणी धोका दिला असेल तर काय करावे, नाथांचा संदेश नेमका काय असतो किंवा काय आहे किंवा काय म्हणते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल की कोणी जर तुम्हाला धोका दिला असेल तर काय करायला पाहिजे नाथांच्या संदेशानुसार. धोक्यावर नाथांचा पहिला संदेश. नाथ म्हणतात, धोका देणारा तुमच्या जीवनातील शिक्षक असतो. माणसाचे खरे स्वरूप सुखात दिसत नाही, संकटात आणि कठीण काळातच दिसते. ज्याने तुम्हाला धोका दिला त्याने तुमची हानी केली नाहीये, त्याने तुमची ओळख करून दिली. कोणावर विश्वास ठेवावा, कोणाला अंतर द्यावे आणि कोणापासून सावध राहावे. गोरक्षनाथ म्हणतात, फसवलं म्हणून रडू नका, फसवणारा कोण आहे हे कळणं एवढं पुरेसं आहे. भाग क्रमांक 2. मन शांत ठेवण्याचा नाथ मार्ग. धोक्यानंतर सर्वात मोठा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसतो, तो आपल्या स्वतःच्याच मनाशी असतो. नाथ म्हणतात, जे झाले ते स्वीकारा, पण मनात विष ठेवू नका. मनात राग, सूड किंवा चिड असेल तर तुमची ऊर्जा खाली जाते आणि नाथ मार्ग म्हणजे ऊर्जा उंच ठेवणे आहे. यावेळी आपण 3 गोष्टी करा. पहिला आहे शांत बसा, 5 मिनिटाचे दीर्घ श्वसन करा. दुसरा, मनात म्हणा, जे झाले ते माझ्या भल्यासाठी झाले. 3 नंबर, धुनी पुढे किंवा दिव्यात एक कापूर ठेवा आणि जाळा. कापराच्या दोरासमोर तुमचा राग, दुःख आणि वेदना विरघळतात. भाग क्रमांक 3. नाथ परिणामाचा न्याय. नाथ संप्रदाय एक अत्यंत मोठा नियम आहे. कर्माला परिणाम कधीच चुकत नाही. तुम्हाला कोणी धोका दिला असेल, तुम्ही शांत राहा, कारण प्रकृती स्वतः त्याचे गणित करत असते. नाथ म्हणतात, ज्याने तुमचं वाईट केलं त्याच्या जीवनामध्ये परिणाम आपोआपच परत जातो. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त स्वतःला उंच ठेवा. जगात काही लोक चुकतात, परिणाम मात्र कधीच चुकत नाहीत. भाग क्रमांक 4. नाथाचा उपदेश. स्वतःला बदल, जग आपोआपच बदलतं. धोका हा बाहेरचा घाव नसतो, तो मनावरचा घाव असतो. परंतु नाथ सांगतात, मनावर घाव बसला म्हणून माणूस कमकुवत होत नाही, तो अधिक शहाणा आणि अधिक मजबूत होतो. स्वतःला 3 गोष्टी द्या. पहिला आहे वेळ, घाई नको. 2 नंबर आहे क्षमा, स्वतःलाही आणि ज्याने फसवलं त्यालाही तुम्ही क्षमा करा. 3 नंबर आहे दिशा, भविष्यात अशा लोकांपासून दूर राहा. नाथ मार्ग म्हणजे वाढ, स्वतःला उंच नेणं आणि दुःखातून शक्ती निर्माण करणं. तर या ठिकाणी बघू शकता, या स्वतःला 3 गोष्टी या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. पहिला आहे वेळ, म्हणजे घाई करू नका, तुम्हाला स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा. ज्याने तुम्हाला धोका दिला आहे ते विसरण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा थोडा प्रयत्न करा. हा पहिला मार्ग. दुसरा आहे क्षमा, स्वतःलाही तुम्ही क्षमा करा आणि ज्याने फसवलंय त्याला पण तुम्ही क्षमा करण्याची तुमची इच्छा पाहिजे. म्हणजे ज्याने तुम्हाला फसवलं किंवा ज्याने तुम्हाला धोका दिला आहे, तो कोणत्या कारणानंतर दिला आहे ते तुम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे काय करायचं तर त्याला पण क्षमा करायचं आणि स्वतः पण शांत या ठिकाणी राहायचं आहे. तिसरा आहे दिशा, भविष्यात अशा लोकांपासून दूर राहा. म्हणजे तुम्ही स्वतःला दिशा, कोणत्या लोकांपासून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, कोणत्या लोकांपासून तुम्ही राहू शकता आणि कोणत्या लोकांपासून तुम्ही राहू शकत नाही, हे सर्वच निर्णय तुमचा आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्ष द्यायचं, स्वतःला द्यायचं आहे. पहिला आहे वेळ द्यायचा आहे स्वतःला, दुसरा आहे क्षमा करण्यासाठी तुम्ही तत्पर राहायचं आहे, आणि तिसरा आहे दिशा देण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल या ठिकाणी असलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. भाग क्रमांक 5. धोका दिलेल्या व्यक्तीपासून अंतर. नाथ शिकवतात, जे हृदय तुटवतात त्यांच्यापासून अंतर हेच संरक्षण आहे. धोका दिलेल्या व्यक्तीला लगेच स्वीकारण्याची गरज नाही, कारण विश्वास एकदा नाहीसा झाला की तो पुन्हा उभा राहायला वेळ लागतो. त्या व्यक्तीकडे अपेक्षा ठेवू नका, मन खुल्लं करू नका आणि स्वतःच्या मर्यादा पाळा. नाथांचे नियम स्पष्ट आहेत. विषारी लोकांपासून जितकं दूर राहाल तितकं तुमचं आयुष्य शुद्ध होईल. या ठिकाणी बघू शकता, खूप महत्त्वाचा संदेश या ठिकाणी नाथांनी आपल्याला दिलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. विषारी लोकांपासून जितकं तुम्ही दूर राहाल ना, तर तितकं तुमचं जीवन काय तर सुखमय होतं, तितकं तुमचं जीवन जे आहे ते शुद्ध होण्यासाठी मदत मिळते. हा खूप महत्त्वाचा संदेश या ठिकाणी आहे. विषारी लोकांपासून तुम्हाला दूरच राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही विषारी लोकांपासून दूर राहता तुमचं मन या ठिकाणी शुद्ध होईल, आत्मा शुद्ध होतील आणि सर्व काही गोष्टी होण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये वेळ लागणार आहे. कमी वेळामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळत जातील.
नाथ ऊर्जा शक्तीची प्रक्रिया किंवा नाथ ऊर्जा शक्ती कशा प्रकारे असते. डोक्याने मनावर जे काळे डग बसतात किंवा डाग बसतात ते हटवण्यासाठी नाथ एक साधी पण शक्तिशाली प्रक्रिया सांगतात. नाथ ऊर्जा शक्तीची प्रक्रिया डेली 5 मिनिटं या गोष्टी करायच्या ज्या आपण या ठिकाणी सांगितलेल्या. त्या पहिला आहे एक छोटं तांब्याचं भांडं घ्यायचं आहे. दुसरं आहे त्यात थोडंसं पाणी ठेवा आणि त्यात एक कापूर ठेवा. चौथा आहे नाथाचे नाम घ्या. ओम आदेश गोरक्षनाथाय नमः किंवा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः असा मंत्र जप तुम्ही करायचा. 5व्या नंबरमध्ये कापूर तुम्ही जाळायचा आणि 6 नंबरमध्ये दुराकडे बघा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील फसवे लोक दूर होत आहेत, माझी ऊर्जा शक्ती शुद्ध होत आहे. ही प्रक्रिया मनातील सगळी गाठ शौल करते, मन हलकं होतं आणि शांतता निर्माण होण्यासाठी मदत होते. या सर्व प्रक्रिया केल्यानंतर भाग क्रमांक 7 नाथाचा अंतिम संदेश. धोका मिळाला म्हणजे शेवट नाही, तो नवा प्रवास सुरू होण्याचा क्षण आहे. नाथ सांगतात जे निघून जातात ते तुमचे नव्हतेच, जे राहतात तेच नाथांनी पाठवलेले असतात. कोणी तुम्हाला धोका दिला असेल तर रडू नका, तुटू नका. फक्त हे लक्षात ठेवा, नाथ तुमच्या सोबत आहेत आणि नाथ कधीच आपल्या माणसाला एकटं सोडत नाही. तुमचा रस्ता स्वच्छ होत आहे, वाईट लोक दूर जात आहेत आणि तुमच्या तुमच्या जीवनामध्ये नवे चांगले मजबूत संबंध येत आहेत. अलख निरंजन आदेश.